तुमची डिलिव्हरी लवकर आली असेल किंवा जवळ आली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% उपयोगाचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिलिव्हरीला जाताना आपण जी बॅग पॅक करतो तर त्या बॅगेमध्ये अशा कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत की ज्याचा आपल्याला तिथे गेल्यानंतर खूप फायदा होतो, किंवा काही गोष्टी आपल्याकडून विसरल्या तर तिथे गेल्यानंतर आपल्याला काही वेळेस त्या गोष्टी भेटत नाहीत लवकर, किंवा मग आपली चिडचिड होते. यासाठी आपण आपली बॅग ही जायच्या अगोदरच व्यवस्थित पॅक केली तर आपल्याला हे प्रश्न उद्भवत नाहीत किंवा आपल्याला अडचणी येत नाहीत. तर मी माझी बॅग पॅक करताना काही गोष्टी माझ्याकडून विसरल्या होत्या. तर ही गोष्ट किंवा ही चूक तुमच्यासोबत होऊ नये यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आता डिलिव्हरीला जाताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जी प्रेग्नेंट वुमन आहे तर तिच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची बॅगमध्ये भरताना मॅक्सी किंवा गाऊन किंवा जे पण तुम्ही वेअर करणार आहात डिलिव्हरी नंतर तिथे, किंवा फिडिंग जे गाऊन असतात, फिडिंग ड्रेस असतात, तर ते पहिल्यांदा घालून ठेवा बॅगमध्ये. कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलची मॅक्सी वगैरे प्रोव्हाइड केली जाते, पण त्यानंतर आपल्याला आपले कपडे वापरायला सांगितले जातात आणि त्यावेळेस जर आपल्याकडे फिडिंग गाऊन किंवा फिडिंग मॅक्सी असतील तर त्याचा खूप छान उपयोग होतो बाळाला फिडिंग करण्यासाठी. जर आपल्या नॉर्मल रेग्युलरच्या मॅक्सी असतील तर आपल्याला मग ते अनकम्फर्टेबल वाटतं किंवा ऑड वाटतं. त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट ठेवायची आहे बॅगेमध्ये, ती म्हणजे तुमचं फिडिंग गाऊन किंवा फिडिंग मॅक्सी. दुसरी गोष्ट ठेवायची आहे बाळासाठी कॉटन कपडे. आता बघा, खेड्यापाड्यामध्ये किंवा अजून सुद्धा आपल्या गावाकडे सुद्धा बघा, जे आपल्या आजीचे वगैरे सुती कॉटनचे कपडे असतात, म्हणजे आजी जे आपले जे साडी घालतात कॉटनच्या, तर त्याची कपडे आपण बनवून ठेवली पाहिजेत. ते कपडे पहिल्यांदा जायच्या अगोदर तुम्ही धुवून मस्त सुकवून असे ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला डिलिव्हरीला जायचं आहे, तुमचे पेन्स होत असतील किंवा तुम्हाला डेट वगैरे ठरवून जर तुम्ही डिलिव्हरीसाठी जात असाल तर हे पटकन आपल्याला बॅगेमध्ये हातामध्ये आलं की आपण पटकन बॅगेमध्ये ठेवू शकतो. तर ते कपडे पहिल्यांदा तुम्ही धुवून स्वच्छ सुकवून ते बॅगेमध्ये ठेवायचे असतात. ते बाळासाठी खूप उपयोगाला येतात, कारण आपण जन्मल्यानंतर पटकन बाळाला कपडे वगैरे वेअर करत नाही, तर त्यावेळेस हे कॉटनचे कपडे असतात तर ते आपल्याला खूप उपयोगाला येतात. त्यामुळे 2 नंबरला तुम्हाला ठेवायचे आहेत बाळासाठी कॉटनचे कपडे. त्यानंतर तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ही भरपूर वेळा आपल्याकडून विसरली जाते, ती म्हणजे बाळासाठी वाटी आणि चमचा. कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला पटकन दूध येतं असं नाही, तर त्यावेळेस आपल्याला पावडरचं दूध असतं, ते बाळासाठी पाजण्यासाठी डॉक्टर सांगतात. तर ते पावडरचा डब्बा वगैरे भेटतो आणि ते पाण्यामध्ये पावडर मिक्स करून आपल्याला बाळासाठी पाजायचं असतं. तर त्यासाठी आपला स्वतःचा वाटी आणि चमचा असला तर खूप बरं पडतं. त्या वाटीमध्ये आपण ते पावडर मिक्स करून पाण्यामध्ये ते बाळाला चमच्याने भरवू शकतो. जर आपल्याकडे नसेल तर हॉस्पिटल कधी कधी ते प्रोव्हाइड पण करतं, पण आपल्याकडे आपली वस्तू असावी किंवा आपलं ते हायजेनिक आपण मेंटेन करतो, तर अशा वेळेस आपल्याला आपला वाटी आणि चमचा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ही तिसरी गोष्ट तुम्ही बॅगेमध्ये आत्ताच पॅक करून ठेवा. चौथी गोष्ट आहे ब्लँकेट. आता हॉस्पिटल कडून आपल्याला पेशंटसाठी म्हणजे डिलिव्हरी वुमनसाठी ते ब्लँकेट वगैरे प्रोव्हाइड केलं जातं, देतात ते. पण आपल्यासोबत आपली आई असते किंवा कधी सासू असते, आपली बहीण असते, कुणी असतं आपल्यासोबत, तर त्यांच्यासाठी आपल्याकडे एक एक्स्ट्रा ब्लँकेट असावं. आणि कधी कधी पेशंटला खूप खूप थंडी वाजू शकते किंवा कधी कधी थंडी भरून येते. अशा वेळेस किंवा आपल्याकडे आपल्यासोबत जे पण कोण आलेलं आहे त्यांच्यासाठी एक एक्स्ट्रा ब्लँकेट घेतलं तर ते पेशंटसाठी उपयोगाला होऊ शकतं, किंवा आपल्यासोबत जे आलेल्या आपली आई ताई कोण आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगाला होऊ शकतं. त्यामुळे ब्लँकेट घेणं मस्ट आहे. एक छोटंसं घेतलं तरी तुम्ही चालेल, पण ते बॅगेमध्ये एका साईडला भरून ठेवा. त्यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याकडे आपले इनर वेअर्स असणं गरजेचं आहे. ते आपण आत्ताच पॅक करून ठेवायचे आहेत, कारण हॉस्पिटलच्या साईडला बाजूला तिथे पटकन आपल्याला शॉप भेटतील, लेडीज शॉपी असेल असं काही भरोसा नसतो आणि त्यामुळे आपल्याला पटकन मिळेल त्याच वेळेस तर ते सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे आपल्या इनर वेअर्स पाहिजेत, विस्पर्स पाहिजेत, पॅड्स पाहिजेत, कारण ते डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला लागतात. आणि त्यावेळेस जर मेडिकल जवळ असेल तरी ठीक आहे, पण इनर वेअरसाठी आपल्याला इकडे तिकडे शोधावं लागतं. काही सिटीमध्ये आपण अननोन असतो, त्यावेळेस आपल्याला माहिती पडत नाही की इथं शॉप कुठे आहेत. त्यावेळेस तुम्हाला घरून जातानाच या गोष्टी घेऊन गेलात तरी ते खूप बेटर पडतं आणि आपल्याला आपलं पटकन आपलं शेड्यूल आहे ते पुढे कंटिन्यू करायला आपण रेडी होतो. आपली चिडचिड होत नाही, कारण पेशंटला अशा वेळेस खूप चिडचिडपणा येण्याची शक्यता असते. त्यावेळेस आपल्याकडे आपल्या वस्तू असतील तर आपण ते कंटिन्यू करत जातो पुढे आणि आपल्याला सुद्धा खूप फ्रेश मस्त फील होत असतं. तर 6 नंबरची गोष्ट आहे स्कार्फ किंवा रुमाल. आता या गोष्टी सुद्धा आपल्याकडे असल्या पाहिजेत. कारण का माहितीये, कारण जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेस आपल्या कानाला बांधणं ही गोष्ट आपण कंपल्सरी करत असतो. तर त्यावेळेस तुमच्याकडे स्कार्फ असणं
कानाला बांधण्यासाठी गरजेचं आहे. रुमाल असणं गरजेचं आहे. बाळाने उलटी वगैरे केली किंवा बाळाला पुसण्यासाठी आपल्याकडे सॉफ्ट असे हँकी असावेत. 7 नंबर आहे चप्पल. आता डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला चप्पल वेअर करावी लागते, कारण तिथे लादी एवढी थंड असते आणि आपल्याला हालचाल सुद्धा करावी लागते. आता बघा, नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर पटकन आपल्याला तिथल्या तिथं हालचाल होऊ शकते, पण शिजर वगैरे झाला असेल तरी सुद्धा 1-2 दिवसामध्ये तुम्हाला डॉक्टर चालायला सांगतात. आणि चालताना आपल्या पायामध्ये चप्पल असणं गरजेचं आहे, कारण चप्पल नसेल तर पाय इतके थंड पडतात आणि त्यामुळे आपल्याला आणि आपल्या बाळाला सर्दी होणं, खोकला येणं याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला आपली स्वतःची चप्पल असणं गरजेचं आहे. ती हॉस्पिटलमध्ये किंवा आपण घरामध्ये आल्यानंतर सुद्धा ती वापरू शकतो. त्यामुळे चप्पल सुद्धा बॅगेमध्ये भरून ठेवा. 8 नंबर आहे, काही आपल्या ॲक्सेसरीज असतात की जसं की ब्रश आपल्याजवळ आपला हवा आहे, कोलगेट हवा आहे, त्याच्यासोबत कंगवा हवा आहे, एखादी तेलाची छोटीशी बॉटल असणं सुद्धा गरजेचं आहे. रबर बँड सुद्धा थोडेसे बॅगेमध्ये ठेवा, कारण आपले केस जरी छोटे असतील, लांब असतील तरी सुद्धा आपल्याला असे वेणी वगैरे बांधली तरी केस जास्त गळ्यामध्ये येत नाहीत, आणि केस गळ्यामध्ये जास्त यायला लागले तर आपल्याला इरिटेट होत राहतं आणि सारखे सारखे ते सावरणं सुद्धा आपल्याला जमत नाही. अशा वेळेस आपल्याकडे रबर बँडचं छोटंसं पॉकेट असलं तरी बरं पडतं. आणि आपल्यासोबत जी आपली आई ताई कोण आलेली आहे तर तिला सुद्धा कंगवा, तेल या गोष्टी लागतात. त्यामुळे या छोट्या छोट्या ॲक्सेसरीज आहेत, एखादा छोटासा डब्बा करा आणि त्याच्यामध्ये या भरून ठेवा. त्यानंतर आपल्याला हवा आहे स्वेटर. तर स्वेटर असणं सुद्धा मस्ट आहे. थंडीचे दिवस असो किंवा गरमीचे दिवस असो, आपल्या बॉडीला आपल्याला उबदार ठेवणं गरजेचं असतं. डिलिव्हरीनंतर सगळ्या आपल्या जे शिरा आहेत किंवा जे आपले हातपाय आहेत, अवयव आहेत, ते इतके लूज झालेले असतात की आपल्याला उबदार ठेवणं गरजेचं असतं. अशा वेळेस आपण प्रत्येक वेळेस ब्लँकेट घेऊन बाहेर पडणं, बाथरूमला जाणं तर या गोष्टी करत नाही. त्यावेळेस आपल्यासोबत आपला स्वेटर असणं गरजेचं आहे. स्वेटर घातलं तर आपली बॉडी उबदार राहते. त्याचबरोबर बाळाला पॉसिबल असेल तर तुम्ही छोटंसं एखादं उबदार राहण्यासाठी एखादी शॉल घ्या किंवा छोटंसं एखादं असं टॉवेल घ्या, जेणेकरून बाळसुद्धा उबदार राहील आणि तुमची बॉडीसुद्धा उबदार राहील. तर मध्ये मध्ये बाळ रडत असल्यामुळे मला हा व्हिडिओ पॉज करावा लागला. तर त्यानंतर सर्वात शेवटी 10 नंबरची गोष्ट आपण बघणार आहोत की आपल्याकडे काही खाण्यायोग्य गोष्टी असाव्या, जेणेकरून जसं की बिस्किट, काही टोस्ट वगैरे, कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला डॉक्टर चहा बिस्किट वगैरे खायला देतात. तर ते आपल्याकडे जवळ असेल तर आपण तिथल्या तिथेच पटकन खाऊ शकतो. किंवा आपल्याला एनर्जी ड्रिंक असतात काही थोडेफार, तर ते सुद्धा तुम्ही पॉसिबल असेल तर कॅरी करू शकतात. तर या होत्या आजच्या व्हिडिओमधल्या 10 गोष्टी की ज्या आपल्याकडे असायला हव्यात, आणि त्या असल्या तर आपल्याला कोणतंही टेन्शन राहत नाही किंवा आपली धावपळ सुद्धा होत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न विसरता हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.